आम्ही इथे आलेलो आहे. हे बघा कमानी इथली मंदिराची. आम्ही चाललेलो आहे आतमध्ये. या बघा मंदिर. खूप आता लाईन लागलेली आहे. आम्ही तर आता दर्शन करून आलो मस्तपैकी. आतमध्ये फोन नाही अलाउड न्यायला आहे बघा. बोर्ड वगैरे तिथे साईन वगैरे होते. फोन अलाउड नाही म्हणून नाही नेला आतमध्ये. हे तर मग मी तुम्हाला मूर्ती दाखवली असती. एकदम सुंदर मूर्ती आहे. आणि हे बघा किती लाईन आहे मोठी आता झालेली आहे. पहिला आम्ही आलेलो तेवढी नव्हती, पण आता खूप जास्तच झालेली आहे. खूप लोक येतात आता. हे बघा. आणि मंदिर अक्षरशः एवढा सुंदर दिसतो ना, सांगूच नाही शकत. किती सुंदर येतं आतमध्ये तर एकच नंबर लागतो मंदिर. तर चला आता मी तुम्हाला थोडा आतमध्ये इथून दाखवतो. हे बघा मंडळी, खूप लोक आलेले आहेत आज पण इथे, कारण की संडे आहे. तर पोरांना सगळे हे बघा छोटे छोटे पोरांना सुट्टी असते म्हणून ते येतात. हे बघा काकी पलत चालले कारण की चटका लागते त्यांना. मी तर आता चप्पल घातलेली आहे माझी. बाकीचे ते बघा छावमधून चाललेले आहेत. इथे तर खूपच जोरात चटका लागतो. हा बघा गाईस किती सुंदर मंदिर आहे. तर मंडळी अगर परमिशन असली असती तर मी तुम्हाला दाखवलं असतं आतमधून पण मंदिर. आपण मस्तपैकी एक्सप्लोर केला असता. पण मंडळी ते फोन अलाउड नाही म्हणून, कारण की आमचे फोन पण आता नवीन घेतलेले आहेत. ते अगर आता त्यांनी की जप्त केले असते तर रिटर्न पण नाही भेटत फोनच नाही तिथे. फोन पाकिट वगैरे कायच अलाउड नाही. मी फक्त गॉगल घातलेला आणि वॉच घातले मी माझं. तर ते तर अलाउड आहे, पण बाकी सगळ्या गोष्टी अलाउड नाही. तर मग मी तुम्हाला डेफिनेटली दाखवला असता. पण हे बघा बाहेरूनच एवढं सुंदर दिसतोय. तर संध्याकाळी किती भारी व्ह्यू येत असेल इथला. हे बघा गाईस, एक नंबर व्ह्यू आला येत असेल. तिथून समोरून नाही दाखवू शकत कारण की तिथे गार्ड वगैरे आहेत, म्हणून इथूनच दाखवतो. हे एक नंबर मंदिर आहे गाईस. तुम्ही पण पुण्यात येशाल तर या ह्या मंदिरात. तिरुपती बालाजीचं मंदिर आहे. रिअलवाला मंदिर तिरुपतीला आहे, पण आहे ना तिरुपती सारखा हा मंदिर पण एकदम सुंदर आहे. तर मंडळी तुम्ही पण पुण्यात येशाल तर नक्कीच इथे या. एक नंबर मंदिर आहे. पाणी जरा इथे लक्ष ठेवा, कारण की उन्हाळ्याच्या वेळी येशाल तर इथे लक्ष ठेवा. लाद्यांवर तिथून छाववरून येतं त्या रेड कार्पेटवरूनच जावा, कारण की एकदम जोरात चटका लागतो ना. सगळेजण हे बघा पळतात, त्यांनी चप्पल नाही घातलेले आहेत. इथे लादीवर खूप चटका लागतो, म्हणून छावमधूनच जावा. तर चला आता तिथे मार्केट पण आहे, आपण तो एक्सप्लोर करूया. आता इथं पाळणे पण लागलेले वाटतं तो 3-4 दिवसापासून. जुईनगरचा. तर मंडळी हे बघा विचारत होते मला, असेच फॅन्स वाढतात माझे पण. ते विचारत होते मला मराठीत का कुठल्या गावाचे. तर मी सांगला मी छोटा यूट्यूबर श्री भोईर जुईनगरवरून आहे. तर गाईस लवकर आपले 500 सबस्क्राईब करून टाका. मला पण खूप वेट आहे, मला पण बघायचे कधी. माझा पण एक ड्रीम आहे का माझे 1 मिलियन सबस्क्रायबर्स झाले पाहिजेत. तर गाईस अगर तुमचा सपोर्ट असेल तर मी करू शकतो माझा हा टार्गेट पूर्ण. आता ते साईडला एक मंदिर आहे, आता आम्ही तिथे चाललेलो आहे. हा बघा ब्रिज, हा क्रॉस करून जायचं, कारण की इथे हायवेच्या आहे ते साईडला आहे ना तो. इथे बघा किती फास्ट गाड्या चालल्यात, म्हणून आम्ही ब्रिजवरून तिथे तसा जाऊ ते साईडला. आणि तो तिथे मंदिर आहे तिथे जाऊया. चला आपण आता जाऊया मंदिरात. बघा हायवे किती फास्ट गाड्या चाललेल्या आहेत, आणि आम्ही आता इथे ब्रिजवर आहेत. तर बघा तिथे आहे मंदिर. मग दाखवतो. हे बघा इथे आहे तो मंदिर. आणि बघा गाड्या किती फास्ट चालल्या आहेत, कोण इथून खालून क्रॉस करूच नाही शकत. हे बघा एकदम फास्ट चाललेल्या आहेत गाड्या. बघा गाईस इथली एंट्री गेट
चला आता आपण आतमध्ये जाऊया. बघा किती मस्त दिसतोय हा मंदिर. हे बघा guys, किती भारी फ्लावर्स आहे तिथे. हे बघा हे बघा गाइस, चालू झालं इथे फोटोशूट आता. हे बघा सुंदर जागा दिसली नाही तर माझ्या मम्मीचं तर इथे फोटोशूटच स्टार्ट होतं. हा बघा गाइस, किती छान मंदिर दिसतोय. संध्याकाळी तर इथे मजा असेल. खूप छान परिसर आहे तुला. बघा इथे चप्पल ठेवायला पण एक सेपरेट जागा बनवलेली आहे. बापरे बाप, बापरे बाप, शिट शिट शिट. गाइस पाय अख्खा भाजलेला आहे, एकदम गरम लादी आहे. शिट, खूप जास्तच गरम लादी आहे. हे बघा गाइस, हे बघा गाइस मूर्ती. किती सुंदर आहे. आतमध्ये पण ते बसायला मॅट वगैरे पण आहे. बघा आता हे बघा दर्शन करून झालेले आमचे. आणि हे बघा किती मस्त दिसतोय एकदम. हायवे बघा तो. चटके पण खूप एकदम डेंजरस लागतात. बाकी तर मंदिर तर एकच नंबर आहे.
तुम्ही पण या इथे गाईज. हायवेलाच जस्ट साईडलाच आहे हायवेच्या. एकदम सुंदर मंदिर आहे, अतिसुंदर मंदिर आहे. तुम्ही पण या मग इथे गाईज. हे बघा जस्ट हायवेच्या बाजूलाच आहे. तिथून एक ब्रिज आहे ज्यावरून आम्ही आलो. तिथून तुम्ही क्रॉस करून इथे येऊ शकता. हायवे क्रॉस करायची तर कोणची हिंमतच नसेल, कारण की एकदम फास्ट गाड्या चालल्या आहेत. तर आता पाया पडून तर झालेला आहे. तर चला आता आपण जाऊया. हे बघा इथे फॉरेनर्स पण आलेले आहेत मंदिरात पाया पडायला. तुम्ही इथे बघू शकता. गाईज हे बघा इथे जेवायला आहे एकदम स्वस्तामध्ये. तुम्ही इथे बघू शकता खूप जण इथे जेवत आहेत. तर गाईज तुम्ही पण या इथे. इथे सगळी गोष्टीची सोय करून ठेवलेली आहे मंदिरात. वॉशरूमची, जेवायची, सगळ्याची सोय करून ठेवली आहे. जेवून झाल्यानंतर डेझर्टची पण सोय आहे इथे. तर तुम्ही पण या गाईज. तर आता चला आता आम्ही इथे जातो आमच्या गाडीत.